सरकारनं जीआर काढून मराठा समाजाची फसवणूक केली असं बोलणाऱ्या वडेट्टीवारांनी आता सरकारचा जीआर हा ओबीसींच्या अधिकारांवर घाव घालणारा असल्याचं म्हणत टीका केली आहे आणि त्यावरून वडेट्टीवारांनी बबनराव तायवाडेंचं मार्गदर्शन घ्यावं असा सल्ला बावनकुळेंना दिलाय. पाहूयात. मराठा आरक्षणासाठी काढलेला जीआर ओबीसींच्या अधिकारांवर घाव घालणारा असल्याचं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. सरकारनं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या जीआरमध्ये पात्र असा शब्द वापरला होता. मात्र दुसऱ्या जीआरमधून तो शब्द काढून टाकला. याचा अर्थ मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण देणार असा होतो असं विजय वडेट्टीवार म्हणाले. तर याआधी सरकारनं जीआर काढून मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप याच वडेट्टीवारांनी केला होता. त्यामुळे मराठा आणि ओबीसींच्या मुद्द्यावरून वडेट्टीवारांची ही दोन वेगवेगळी मतं दिसून आली. बघा, शिंदे समिती नेमून 2 वर्ष झालं. मला वाटते 23 मार्च किंवा 22 मार्च 2023 ला शिंदे समिती नेमली गेली. शिंदे समितीला 2 वर्षाचा काळ का लागला? काहीच करू शकले नाही. कुठल्याही निष्कर्षापर्यंत शिंदे समिती गेलेली नाही. याचाच अर्थ मराठ्यांची फसवणूक होते आहे हे मराठा समाजाच्या लक्षात यायला पाहिजे. 2 सप्टेंबरचा जीआर हा ओबीसीच्या मुळावर घाव घालणारा जीआर आहे. सेम डेला 2 सप्टेंबरला पहिला जीआर ओबीसी साठी, त्यामध्ये मराठा आणि मराठा कुणबी यामध्ये जो जीआर काढला गेला त्यात पात्र असा शब्दाचा प्रयोग होता. नंतर मात्र त्याच दिवशी अर्धा 1 तासाने जीआर काढून पात्र हा शब्द वगळून म्हणजेच सरसकट याचा अर्थ त्या जीआरचा निघतो. दरम्यान वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवर बोलताना बावनकुळेंनी बबनराव तायवाडेंचं मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला. तर कुणाला गैरसमज पसरवायचा असेल तर पसरवू द्या, जीआर दुरुस्त करायला लावल्याचं म्हणत जरांगेंनी वडेट्टीवारांवर टीका केली. काँग्रेस पक्षाचे नेते बबनराव तायवाडे यांनी स्पष्टपणे सांगितलं की ओबीसीचं कुठलंही नुकसान या जीआरने होत नाही. तर विजय वडेट्टीवारांनी बबनराव तायवाडेंचं मार्गदर्शन घ्यावं. त्यामुळं आता वडेट्टीवारची या भूमिकेत येऊन राजकीय याचा बाहुली करू नये. कोणाला काय म्हणायचं तर म्हणू दे. मला बाकीच्यावर टीका करणाऱ्यावर, गैरसमज पसरवणाऱ्यावर मला लक्ष द्यायचं नाही. मला जेवढं कायद्यातलं जीआर मधलं कळतंय तेवढं मी तातडीनं केलं आणि ते बदलून आल्याच्या नंतरच वकिलांना, बांधवांना, अभ्यासकांना वाचायला दिला. ओबीसी समाजाचं नुकसान होणारं काम सरकारकडून केलं जातंय. त्यासाठी लढावं लागेल, हक्काचं रक्षण करावं लागेल असं वडेट्टीवार म्हणाले. यावेळी वडेट्टीवारांनी सर्व ओबीसी नेत्यांना मुंबईत होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याचं आवाहनही केलंय. मी सर्व महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांना आवाहन करू इच्छितो आणि विनंती करतोय, सर्व ओबीसी नेत्यांनी 8 तारखेला 3 वाजता या बैठकीसाठी उपस्थित राहावे. हा ओबीसी समाजाचं नुकसान होणारं जर हे काम सरकारच्या माध्यमातून होत असेल तर त्याला आपल्याला लढावं लागेल आणि आपल्या हक्काचं संरक्षण करावं लागेल. आणि सरकारची भूमिका ही ओबीसी विरोधी भूमिका आहे, हा जीआर वाचल्यानंतर लक्षात येत आहे. येत्या 13 सप्टेंबरला चंद्रपुरात ओबीसींचा महामोर्चा काढण्यात येणार आहे. कुणावरही अन्याय होऊ नये ही आमची भूमिका असली तरी ओबीसींच्या आरक्षणाला देखील धक्का लागू नये अशी भूमिका देखील ओबीसी नेत्यांची आहे. गजानन उमाटे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.